महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल म्हणून ज्याचं नाव घेतलं जातंय त्या अशोक खरातचे आता वेगवेगळे उद्योग समोर येत आहेत। आतापर्यंत त्याच्या विरोधात 7 महिलांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद केलाय। ऋषीचं कुळ आणि मूळ शोधू नये असं म्हणतात। त्याप्रमाणे अशोक खरात जोपर्यंत त्याच्या भक्तांचा देव होता तोपर्यंत त्याचं कुळ आणि मूळ कोणी शोधलं नव्हतं, पण आता त्याचं कुळ, मूळ आणि इतर सगळेच उद्योगधंदे पोलीस तपासात उघड होत आहेत। अशोक खरात हा अंकशास्त्राबरोबरच त्याच्याकडे आलेल्या भक्तांना नपुंसक आयुष्यावरचं समाधान देखील शोधून देत होता। राज्यातील अनेक मंत्री, आमदार उपाय म्हणून खरातकडे जायचे। खरातही त्यांच्याकडून लाखो रुपये घेऊन त्यांना गंडवायचा, असं आता पोलीस तपासात उघड झालंय। खरातनं अनेक नेत्यांना तुर्की देशातून आणलेला मध चाखायला दिलाय, ज्या मधाची किंमत त्याने 9 लाख रुपये किलो प्रमाणे वसूल केली आहे। अनेक उमेदवारांनी खरातच्या सांगण्यावरून विरोधी उमेदवाराच्या घरासमोर करणीसारखे प्रकार केलेत। वेगवेगळ्या पूजेच्या नावाखाली त्यानं अनेक प्राण्यांचे बळी दिलेत। 8 आण्याचा एक चिंचुका त्याने 1 लाख रुपयांना विकलाय। खराचे हे उद्योग कसे चालायचे? तो अशा वस्तू विकताना नेमकी काय मोहिनी घालायचा? खरातनं बालपणीच काय गुन्हा केला होता? तो गावातून कसा पळून गेला? हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। अशोक खरात हा मूळचा सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी या गावचा, पण त्याने लहान वयातच गावात काहीतरी विचित्र भानगड केली, त्यामुळे कुटुंबाचं नाव खराब केलं म्हणून घरच्यांनी त्याच्यापासून अंतर राखलं। याच कारणावरून त्यानं आपलं गाव सोडलं। तो रोजगाराच्या शोधात बंदरावर जाऊन पोहोचला। इथे त्याने एका खासगी जहाजावर मजूर आणि खानसमा म्हणून काम करायला सुरुवात केली। कामाच्या निमित्ताने त्याचं भारताच्या पूर्वोत्तर राज्यात येणं जाणं वाढलं। त्यातच तो पश्चिम बंगालमध्ये 10 वर्ष राहिला। इथे असतानाच त्याने काळी जादू शिकल्याचं सांगण्यात येतं। तो जहाजाच्या माध्यमातून 154 देश फिरलाय, त्यामुळे त्याला अनेक देशांच्या भाषा अवगत होत्या। त्याचे देश विदेशात संपर्क आहेत। अशोक खरातचा महिलांच्या बाबतीत बघण्याचा दृष्टिकोन खराब असल्याने त्याचा रेकॉर्डही तसाच आहे। तो काही काळ थायलंडमध्येही राहिलाय। इथे त्याने महिलांची तस्करी केल्याचा संशय पोलिसांना आहे। भारतातून गायब असलेल्या महिला किंवा खरातच्या संपर्कात आलेल्या महिला बेपत्ता आहेत का, या दृष्टीने देखील पोलीस तपास करतात। खरातने जहाजांवरच अनेकांना भविष्य सांगितलंय। देश विदेशातील उच्चभ्रू अधिकारी खरातचे भक्त होते का? खरातकडे परदेशातून कोणी येत होतं का? खरात नियमित परदेशवाऱ्या करत होता का? असे असेल तर खरात हा एखाद्या देशासाठी स्पाय म्हणून देखील काम करत असावा, अशी शंका घेण्यास वाव आहे। कारण खरात हा फक्त आमदार खासदारांनाच भेटत नव्हता, तर तो या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, देशाच्या गृहमंत्र्यांना भेटल्याचे फोटो व्हायरल झालेत। मोठ्या लोकांशी सलगी करून खरात देशविरोधी कारवाया तर करत नव्हता ना, या अँगलने देखील तपास व्हायला हवाय। खरात सामान्य लोकांना क्वचितच भविष्य सांगायचा। ज्यांच्याकडे पैसे आहेत असे व्यावसायिक आणि उद्योगपतींना हेरून त्यानं सुरुवातीला आपला जम बसवलाय। भारतीय राजकारणातील नेत्यांना काय लागतं हे त्यानं अचूक ओळखलं होतं। त्यामुळे खरात याच्याकडे आलेल्या नेत्यांना वायग्रा मिक्स जल ओशनो नावाने विकायचा। त्यासाठी तो लाखो रुपयांची फीस घ्यायचा। आता तो देत असलेलं जल कसं बनलं याचे व्हिडिओज प्रसिद्ध झालेत। प्रसिद्ध तिरुपती बालाजी येथील ट्रस्टी खास हेलिकॉप्टरने ओशनो जल घ्यायला त्याच्याकडे यायचे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला। म्हणजेच खरातचा प्रभाव संपूर्ण भारतावर होता की काय, अशी शंका आहे। 2 दिवसात पोलिसांनी त्याचे बँक डिटेल्स आणि इतर व्यवहार तपासले आहेत। यात असंही उघडकीस आलंय की अशोक खरात हा श्रीमंत, गर्भश्रीमंत राजकारण्यांना मधाचं आमिष दाखवायचा। हा मध काही साधा सुद्धा नसायचा, तो तुर्कीमधील गुहेतून आणलाय असं तो सांगायचा। 1 लिटर मधासाठी तो 9 लाख रुपये करायचा। एल्विश हनी नावाचं हे मध उत्साहवर्धक म्हणून काम करायचं। त्यात तो वेगवेगळ्या गोळ्या मिक्स करायचा। मुळात हे मध तुर्कीतून यायचं की स्थानिकचं असायचं हे तपासात उघड व्हायचंय, पण त्याच्या मधाला राजकारणी लोकांकडून प्रचंड मागणी होती। आता त्याच्या मधाचे गिराईक कोण हे पोलीस तपासात पुढे यायलाच हवंय। ज्या राजकीय लोकांनी अशोक खरातच्या नादाला लागून महाराष्ट्र नासवला त्यांची नावं जनतेसमोर यायलाच हवीत। हे झालं मधाचं, पण अशोक खरात कौटुंबिक समस्येवर देखील उपाय म्हणून महिलांना काळ्या रंगाचा खडा द्यायचा। हा खडाही म्हणजे एक चिंचुका होता, ज्याची बाजारात किंमत 8 आणे आहे। मात्र अशोक खरात हा चिंचोका तब्बल 1 लाख रुपयांना विकायचा। अशोक खरातकडे मार्गदर्शनासाठी आलेल्या महिलांना तो धनिक श्रीमंतासोबत जोडून द्यायचा। त्यानंतर तो त्या श्रीमंतांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचा। अशाच एका प्रकरणात त्याने महिला प्रेग्नंट आहे असं सांगून समोरच्या उद्योगपतीकडून टप्प्याटप्प्याने 20 कोटी रुपये उकळलेत। अशोक खरात आपल्याला निवडणुकीत जिंकून देईल यासाठी देखील त्याच्याकडे भली मोठी रांग असायची। तो उमेदवारांकडून वेगवेगळे विधी करण्यासाठी लाखो कोट्यावधी रुपये करायचा। लोकसभा निवडणुकीवेळी नाशिकच्याच एका उमेदवाराकडून त्याने 18 कोटी रुपये घेऊन पूजा घातली होती, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। विधानसभा निवडणुकीत देखील त्याने अशा कित्येक पूजा घातल्यात।
कुणाला आमदार व्हायचं होतं तर कुणाला मंत्री व्हायचं होतं. अशोक खरातच्या नादाला लागून अनेकांनी पशुबळी देखील दिलेत. तेही फक्त बोकुड, कोंबडं असं नाही, तर वन्यजीव कायद्याने जे पक्षी प्राणी मारायला बंदी आहे त्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे त्याने बळी द्यायला लावलेत. काहींना स्वतःच्या अनामिका कापायला लावल्यात. रुपाली चाकणकर, सुनील तटकरे यांनी अनामिका कापल्याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झालेत. नगरपालिका निवडणुकीत अनेक शहरात उमेदवारांच्या घराबाहेर करणीसारखे प्रकार करण्यात आले होते. हे करण्यात देखील अशोक खरात याचा वाटा होता असं बोललं जाते. अजितदादांच्या मुंबई आणि बारामतीतील घराबाहेर असे अघोरी प्रकार करण्यात आल्याचा आरोप खुद्द आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता. अशोक खरात 2000 सालापासून लोकांचे भविष्य सांगण्याचे काम करत होता. तेव्हा त्याच्याकडे आलेल्या लोकांना तो स्वेच्छेने काय द्यायचं ते या ताटात टाका असं सांगायचा. तेव्हा लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे दान या ताटात टाकत होते. पण हळूहळू अशोक खरातला या व्यवसायातील आर्थिक हिशोब कळला आणि मग त्याने स्वतःचे मूत्र विकून देखील पैसे कमवायला सुरुवात केली. चिंचुके देऊन लोकांना बावळट बनवलं तर मधाचं आमिष दाखवून त्यांच्या भोवती ट्रॅप लावला. पण आता ज्यांचे फोटो समोर आले ते अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, रुपाली चाकणकर, बच्चू कडू, चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे यांच्यापैकी कोणी खरातच्या प्रॉडक्टचे गिराईक होते का? त्यांची खरात सोबतची मैत्री, संबंध कुठल्या लेवलपर्यंत होते ते स्वतःहून त्यांनी पुढे येऊन सांगायला हवंय. बाकी तुमची मतं काय आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.